माझ्यासोबत जो माझा मित्र होता त्याचा फोन आला, त्याची मिसेस प्रेग्नेंट होती आणि तिला थोडा त्रास व्हायला लागला होता. आम्ही दोघांनी त्याच्या मिसेसला वगैरे घेतलं, रिक्षा केली आणि रिक्षा करून आम्ही एका हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो होतो. एक लेडीज आली व्हीलचेअर घेऊन आणि त्या व्हीलचेअरवरती त्या लेडीजला बसून ती घेऊन गेली. मी आतमध्ये तो रिक्षाचं बिल देत होता. आता त्यांनी घेऊन जाताना बघितलं की हा ठीक आहे, नर्स आहे, आतमध्ये घेऊन चालल्या, ती इमर्जन्सी दिसते त्याच्यामुळे घेऊन गेले असतील. मग रिसेप्शनला आम्ही म्हणलं आमचं पेशंट आलं होतं, आता तुमचं पेशंट आलेलंच नाही, आज आम्ही रिक्षातनं पेशंट घेऊन आलोय. मी आता आतमध्ये तुमच्या दुसऱ्या स्टाफशी बोललोय आणि माझा मित्र रिक्षाचं बिल देऊन आतमध्ये येताना त्यांनी व्हीलचेअरवरती आणताना बघितलंय आणि तुम्ही कसं काय नाही म्हणताय. आम्हाला डॉक्टरांनी बोलून घेतलं आतमध्ये आणि मग त्यांनी आम्हाला एक फोटो दाखवला. व्हीलचेअरवरती तुमची जी पेशंट आणलं होतं त्यांना घेऊन जाणारी ही व्यक्ती होती का. माझा मित्र म्हणला हो याच होता. पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आमच्या दोघांसाठी पण आणि आम्ही दोघांनी म्हणजे तिथं दमदाटीत चालू केली. नंतर त्यांच्यातले एक नर्सनी ह्या सगळ्या गोंधळ नंतर नाही थांबा तुम्ही गोंधळ नका करू, पोलिसांना फोन नका, आपण सीसीटीव्हीत बघूयात कुठं गेलेत काय वगैरे. त्यांनी सीसीटीव्ही मध्ये बघायला गेल्यानंतर रिवाइंड केले, आमचा यायचा टाइम बघितला, बाहेरच्या सीसीटीव्ही मध्ये रिक्षामध्ये आलेलं दिसतोय, आमचं पेशंट व्हीलचेअरवरती बसतंय हे पण दिसतंय, तिथून व्हीलचेअरवरती आमचं पेशंट दवाखान्यात येते ते पण दिसतंय. त्या व्हीलचेअरवरती फक्त आमचा पेशंट आणि व्हीलचेअरच दिसते. त्यानंतर आम्हाला डेड बॉडीज भेटली. रेस्ट्रिक्टेड एरियापर्यंत दिसतंय की व्हीलचेअरवरती बसून आमचा पेशंट येतोय. मित्राला दिसतंय जे त्या नर्स घेऊन गेलेत, त्याला सीसीटीव्हीत नर्सच दिसत नाही. हॉस्पिटलवाल्यांनी थोडं आम्हाला सांगितलं, तिथे एक नर्स होती, त्या नर्सची मुलगी प्रेग्नन्सीला तिच्याकडे आली होती माहेराला. तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिचा तिथं जीव येतो, त्याचा दसका घेऊन त्या नर्सनी तिथं काहीतरी सुसाईड अटेम्प्ट केला. अच्छा. तिथून पुढे ती नर्स असं कोण पेशंट आलं एका ठराविक पिरियडमध्ये त्याचा तो बरोबर पद्धतशीर त्याचा शेवटच करायची ती. आणि त्यानंतर असं झालं की तो भाग त्या हॉस्पिटलने पूर्ण बंद केला आणि त्यांचं ते रिसेप्शन बदललं, एंट्री बदलली, त्यांचं मेन गेट दुसरीकडनं केलं.